जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मन हेची राम जनी मेघश्याम, देही आत्मा राम पाहे डोळा, पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांना नतमस्तक होऊन वंदन करते। तुम्हा सर्व जगदीश मूर्ती श्रोते त्यांना अभिवादन करते आणि आत्मारामाच्या पुढच्या निरूपणाला सुरुवात करते। आपण बघितलं होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य हवं। अध्यात्म श्रवण करायचे, सावकाश सावकाश करायचे, त्याचं मनन चिंतन करून ते पचवायला सुद्धा पाहिजे। सेविलेचं सेवावे अन्न याप्रमाणे ते अन्न घ्यायचं आहे आणि पचवायचं आहे, तर त्यांनी शरीराला पुष्टी मिळते। तसं अध्यात्मग्रंथाच्या श्रवणाने, मननाने, चिंतनाने त्यानंतर ते पचवणं म्हणजेच ते आचरणात आणणं तेवढंच महत्त्वाचं आहे। पण त्या सगळ्यासाठी आपल्याला नेहमी सातत्य लागतं। हे सातत्य म्हणजे काय? तर आचार्य विनोबा भावे म्हणतात, प्रत्येक गोष्टीत सातत्य हवं। जो संस्कार सकाळी तोच संस्कार दुपारी, तोच संस्कार रात्री, तोच आज तोच उद्या, तोच या वर्षी तोच पुढच्या वर्षी, अगदी तोच जगताना तोच मरताना। हे खरं म्हणजे सातत्य। प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य हवं। सातत्याने एखादी गोष्ट केली म्हणजे त्यातल्या शंका निरसन होतात, अडचणी दूर होतात आणि मग हे श्रवण मननसुद्धा सातत्याने करायला पाहिजे। हे सातत्याने करता करता त्याच्यामध्ये नित्यनूतनतासुद्धा हवी। म्हणजे श्रवण आणि मनन यायसे नाही साधन, म्हणून हे नित्यनूतन केले पाहिजे असं समर्थ आपल्याला जे सांगतात ते नित्यनूतनता हवी। आपल्याला साधनामध्ये नित्यनूतनता हवी, साध्यामध्ये नाही। नित्यनूतनता स्वरूपामध्ये पाहिजे नाही, ती भक्तीमध्ये पाहिजे आहे, त्या साधनांमध्ये पाहिजे आहे। आपल्याला कोणती भक्ती झेपेल, कोणती करणं शक्य आहे? आता एखादा जर अबोल असेल, तो मौनात राहणारा असेल, तो ध्यानधारणा करेल, नाम जप एकांतामध्ये करेल। एखाद्याला बडबडण्याची सवय असेल, लोकांतात रमेल, तो लोकांतात रमून जीवभूते शिवपूजा हा विचार करेल, प्रवचन कीर्तन करेल। भक्ती कोणतीही असो, त्यात सातत्य असायला पाहिजे आणि नित्यनूतनता असायला पाहिजे। नित्यनूतनता असायला पाहिजे म्हणजे वेदांत शास्त्र, त्याचं वाचन श्रवण करताना, त्याचा विचार करताना तो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे करता आला पाहिजे। आपल्याला त्याचे वेगवेगळे पदर उलगडले गेले पाहिजेत। कधी हरिपाठ तर कधी दासबोध, कधी ज्ञानेश्वरी तर कधी गाथा, असं वेगवेगळं वाचन केलं की करतळावरी आवळा ठेवला त्याप्रमाणे आपल्याला त्या अध्यात्माचं दर्शन होतं, शाब्दिक ज्ञान होतं, वेगवेगळे विचार कळून येतात आणि समजून घ्यायला ते सोपं पडतं। म्हणून त्यात सातत्यही हवं, नित्यनूतनतासुद्धा हवी। त्याचं व्यसन लागलं पाहिजे। सातत्य म्हणजे काय? एखादी गोष्ट सतत करणे, आणि सतत करणे म्हणजे त्याचं व्यसन लागलं पाहिजे, आणि ते सुद्धा अहंकाररहित व्यसन। कारण व्यसन म्हणजे ते केल्याशिवाय चैन न पडणं। चैनच पडत नाही,
ते केलंच पाहिजे अशी सातत्यता. त्यामुळे माऊली असं म्हणतात की विद्याभ्यासनम व्यसनम हरिपादसेवनम व्यसनम, किंवा माऊली म्हणतात त्याप्रमाणे आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिणवी पिसे आणि न भुलवी तरी ते काही. एखाद्या विषयाची मला आवड असेल, मला ते करायला आवडत असेल तर कोण काय म्हणतं याची लाज वाटायचं काही कारणच नाही. ते पूर्ण करण्यासाठी कोणतेही मला श्रम वाटतच नाही. ते साध्य करण्यासाठी वेड झालं पाहिजे. म्हणून परमार्थ आवडीचा आणि प्रपंच सवडीचा करावा लागतो असं संत जे सांगतात ते ह्यासाठी. आम्ही उलटं करतो की प्रपंच आवडीचा, परमार्थ सवडीचा. पण तसं न करता या परमार्थाचं, या अध्यात्मग्रंथाचं श्रवण मनन चिंतनांचं व्यसन लागलं पाहिजे. एखादी गोष्ट त्यात आज दिवसभरात ऐकायलाच मिळाली नाही असं झालं की बेचैन व्हायला पाहिजे. अशा तऱ्हेने याच्यामध्ये सातत्य, नित्य नूतनता आणि त्याची आवड असणं गरजेचं आहे. पुढे समर्थ असं म्हणतात, जे ग्रंथी जो विचार वृत्ती होये तदाकार, म्हणोनी निरूपण सार भक्ती ज्ञान वैराग्य श्रीराम. आपण आता नाशिवंत टाकायची तयारी करतोय. अवघड आहे बघा, कारण आज कुठे शिरा उरला आहे. आज सकाळी केलेला होता शिरा, पाहुणे यायचे होते म्हणून संध्याकाळी केलेला होता, आणि मग आपण म्हणतो उरला आहे का, बरं राहू दे फ्रीजमध्ये ठेवून देऊ, उद्याला नाश्त्याला होईल, असं तो आम्ही ग्रहण करत असतो. इथे नाशिवंत टाकायचं आहे, ते सुद्धा अहम, देहबुद्धी, माया हे सगळं नाशिवंत टाकायचं आहे, त्याची तयारी करायची आहे. तर संत आपल्याला अनुभवाने सांगतायत ते आपल्याला करता येतं, अशक्य नाही, पण प्रयत्न तर करायला सुरुवात करा. म्हणून चिंतन मनन करताना तदाकार होणं गरजेचं आहे. त्या गोष्टीशी आपण तदाकार व्हायचं आहे, तादात्म्य पावायचं आहे, हे नक्की आहे. ज्या वेळेला आम्ही एखादी गोष्ट पाहतो त्यावेळेला त्या गोष्टीची प्रतिमा आपल्या डोळ्याच्या पडद्यावर उमटते. म्हणजे त्या गोष्टीशी डोळा तदाकार व्हावा लागतो, तेव्हा ती गोष्ट आपल्याला दिसते. जिथे तदाकार होत नाही तिथे ती गोष्ट आपल्याला दिसतच नाही. म्हणजे गंमत अशी आहे की मला ज्याची आवड असेल त्याच्यात मी पटकन तादात्म्य होते. सिरियलमध्ये होतो की नाही आपण, इतकं त्याच्यात तादात्म्य पावतो की अगदी तिथे दुःखाचे प्रसंग आले की आपल्याला इकडे वर खाली व्हायला लागतं. साधं आपण एखाद्या ठिकाणी लग्नाला गेलो, 2-3 मैत्रिणी गेल्यात माझ्याबरोबर, आणि त्यावेळेला एक जण म्हणते, अगं शालू पाहिलाच का तिचा, किती छान होता ना ते कलर कॉम्बिनेशन वगैरे वगैरे. तर दुसरी म्हणते, नाही त्यापेक्षा ते गळ्यातलं बघितलंस का तू, ते सोन्याचं काय डिझाईन होतं ना. आता ती म्हणते, हो का, मी बघितलंच नाही तिकडे, मी आपल्या शालूकडेच बघत होते. म्हणजे ज्याला ज्याची आवड असते तिकडे त्याची दृष्टी जाते आणि त्याच्यातलं तो शोधायला लागतो. हे जसं आहे तसंच आपलं आहे. आपल्याला अध्यात्मग्रंथाची आवड निर्माण झाली पाहिजे, त्यात सातत्य असलं पाहिजे, आणि त्यानंतर त्याच्याशी तदाकार होणं, तादात्म्य होणं हे महत्त्वाचं आहे. त्या ग्रंथश्रवणांमध्ये आपण तद्रूप होऊन गेलं पाहिजे, हे गरजेचं आहे. कारण अध्यात्मग्रंथाविषयी आपण बोलतो आहे, त्याच्या श्रवण मननाविषयी बोलतो आहे, त्याच्या अर्थाशी एकरूप व्हायचं आहे. हे ज्यावेळेला आपण त्याच्याशी एकाग्र होऊन ते वाचन श्रवण मनन करतो तेव्हा ते आपल्याला अर्थाशी एकरूप होता येतं. तेव्हा शब्द टरफले टाकून तो अर्थ जो आहे तो हृदयात शिरतो. ग्रंथामधलं भक्ती ज्ञान वैराग्य जाणून घ्यावं लागतं. आपण करमणुकीच्या, प्रवचनकार कथा सांगतो, विनोद सांगतो, हे आमच्या लक्षात राहतं, पण त्यामागचा अर्थ महत्त्वाचा आहे, ते निरूपण सार आमच्या लक्षात राहत नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. श्रवणापासून सुरू होऊन समाधानापर्यंत नेणारा असा हा साधन मार्ग आहे. नाशिवंत टाकण्याची तयारी करून आम्हाला सच्चिदानंद स्वरूपापर्यंत जायचं आहे.
त्यावेळेला हे ग्रंथच आम्हाला मार्गदर्शक आहेत, ते वाचायचे आहेत. अध्यात्मग्रंथ, भक्तिग्रंथ, वेदांतशास्त्र ग्रंथ हे वाचताना त्यातले अर्थ समजावून घ्यायचे. मग त्यात सांगितलेलं वैराग्य अंगामध्ये बिंबवायचे. हेकांडपिसं वैराग्य आम्हाला नको आहे. वैराग्य म्हणजे तरी काय हेही आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ते आसक्ती एखाद्या गोष्टीतली सोडून देणं म्हणजे वैराग्य. तिचं त्याग नाही करायचा आहे, ती गळून पडली पाहिजे, ते म्हणजे वैराग्य. मला भक्त व्हायचं आहे, विभक्त नाही तो भक्त ही शेवटची स्टेज आहे. पण ग्रंथ वाचून भक्ती म्हणजे काय हे समजावून घ्यायचे. उपासना कशी करायची हे ज्यामुळे भक्ती निर्माण होईल. आम्ही भक्तही नाही आणि आम्ही विभक्तही नाही. विभक्ताकडून भक्ताकडे जाण्याचा प्रवास करणारे भक्तीचे प्रवासी आहोत, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे आम्हाला तिथपर्यंत पोचायचं आहे. पोचू का नाही ते माहिती नाही, पण आत्माराम ग्रंथ पूर्ण वाचण्याच्या अभ्यासण्याच्या आनंदापर्यंत तरी नक्कीच पोचू असं वाटतं. पुढे समर्थ सांगतात, तो शिष्य म्हणे स्वामी सर्वज्ञा, सत्य करावी प्रतिज्ञा, नाशिवंत घेऊनी साधना, वरपडे न करावे श्रीराम. शिष्य आमच्यासारखाच आहे. शिष्य सद्गुरूंच्या समोर बसलाय, सगळं ऐकतोय. त्याला आत्मस्वरूप पाहायची इतकी घाई झाली आहे. तो म्हणतो, मी तुम्हाला सर्व नाशिवंत दिलं आहे ना आता, आणि त्याच वेळेला तुम्ही प्रतिज्ञा केली होती की तू मला नाशिवंत दिलं की मी तुला आत्मस्वरूप दाखवणार आहे. आता तुमची प्रतिज्ञा पूर्ण करा. आता आणखीन मला वरपडे न करावे. आता मला साधनं वगैरे काय काय आहेत, त्याची काय साधन करायला पाहिजे वगैरे काही सांगू नका. म्हणजे त्या साधनांच्या स्वाधीन मला करू नका. वरपडे म्हणजे स्वाधीन करणे, ताब्यात देणे. पुन्हा मला त्या उपासना साधना या कचाट्यामध्ये अडकवू नका. आम्हाला कसं सगळ्यांना फास्ट लागतं. अगदी सिनेमा पाहताना जाहिरातीमध्ये आल्या की करा फास्ट फॉरवर्ड. थांबायला आम्हाला धीर नाही. शिष्याला सुद्धा आत्मदर्शन करण्याची इतकी मनामध्ये घाई निर्माण झाली आहे. पण त्याची अनुभूती घ्यायची असेल, शब्दपांडित्याने ते समजेल, चांद्रशाखा न्यायाने सद्गुरू दाखवतील. पण त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर साधन करावंच लागेल. देवाचं दर्शन घ्यायचं आहे तर देवाच्या गाभाऱ्यापर्यंत जावंच लागेल. त्यासाठी चालावं लागेलच ना. मग आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी साधन करावंच लागेल. मग हे साधन काय करायचं हे तू आधी समजावून घे. त्याचं कारण असं आहे, शिष्य म्हणतो की मी तुम्हाला नाशिवंत दिलं आहे, आता कुठलीही मला साधना करायला लावू नका, मला साधनेमध्ये गुंतवू नका, तुम्ही फक्त तुमची प्रतिज्ञा आता पूर्ण करा. मी म्हणजे तुम्ही मागितल्याप्रमाणे सर्व नाशिवंत मी तुम्हाला दिलं आहे, आता तुम्ही तुमची प्रतिज्ञा पूर्ण करा. असं तो जेव्हा सांगतोय, या वाक्यावरनं सुद्धा आपल्या लक्षात येतं की मी दिलं आहे हा अहम अजूनही त्याच्याजवळ राहिलेलाच आहे. समर्थ अचानक त्याला त्याच्या या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी प्रश्न विचारतात. अरे शिष्या चित्त द्यावे, नाशिवंत तुवा ओळखावे, साधन न लगे करावे, प्रतिज्ञाच आमची श्रीराम. प्रतिज्ञा करावी प्रमाण, ऐसे बोलतो हा कोण, नाशिवंत केले मदर्पण, त्याही मध्ये तो आला श्रीराम. अरे मी काय सांगतोय ते मनापासून आधी चित्त देऊन ऐक ना. नाशिवंत काय आहे हेच तुला अजून ओळखता आलं नाही. अजून तू त्याचा नीट विचार कर. मन बुद्धी चित्त अहम याचा विचार करता मनापेक्षा बुद्धी, बुद्धीपेक्षा चित्त आणि चित्तापेक्षाही अहम सूक्ष्म आहे. जेव्हा एखादा विचार चित्तापर्यंत जातो तेव्हा तो दृढ होतो. त्यामुळे विचारपूर्वक नाशिवंत काय ते ओळख. ते ओळखलंस
की तुला साधना उपासना काही करावी लागणार नाही, ही माझी प्रतिज्ञाच आहे. मी तुम्हाला सर्व नाशिवंत दिलं, आता मला साधना करायला लावू नका, तुमची प्रतिज्ञा पूर्ण करा. यात जो मी, मला, तू, तुला हे जे काही आलं आहे ना, ते सुद्धा नाशिवंत आहे. आणि हे सगळं सांगताना समर्थांना असं म्हणायचं आहे की तुझ्यातला मीपणा अजूनही गेला नाही रे. अजून तू स्वतः तुझ्यातला तो प्रश्न विचारणारा, मला प्रतिज्ञा पूर्ण करा असं म्हणणारा मी शिल्लकच आहे ना. तो नाशिवंत केले मदारपण हे कसं काय? हे नाशिवंत ओळखणं एवढं सोपं नाही. साधकाला स्वतःच्या प्रयत्नांनी बाहेरचं सगळं सोडता येतं, पण मी पण मात्र सोडता येत नाही. नाशिवंत ओळखायचं म्हणजे आधी विनाशी काय अविनाशी काय हे नीट आत्मानात्म विचार करून मग ओळखावं लागतं. हा आत्म काय, अनात्म काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, नाशिवंत काय आणि अनाशिवंत अविनाशी काय ते ओळखायचं आहे. तांदूळ निवडायचे तेव्हा खडे कोणते आणि तांदूळ कोणते हे दोन्ही माहिती असावं लागतं ना. मग ते अविनाशी ब्रह्म आहे. जोपर्यंत मीची जाणीव आहे तोपर्यंत ते ओळखता येणार नाही, त्याच्याशी तद्रूप होता येणार नाही, एकरूप होणं तर दूरच राहिलं. जेव्हा ब्रह्माची ओळख पटेल तेव्हा तूच ब्रह्मरूप होऊन जाशील आणि तेच तुझे खरं स्वरूप आहे. हेच तर मी तुला वारंवार सांगतोय, ती उन्मनी अवस्था आहे. तो उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते तुझे स्वरूप. या अवस्थेत साधन वेगळेपणाने करताच येत नाही. मनुष्याजवळ दोन वृत्ती, शुद्ध अशुद्ध, दोन मन, अंतर्मन बाह्यमन, दोन मी, खरा मी खोटा मी, असं हे द्वैत कायम बरोबर असतं. त्या वृत्ती निवृत्त करणं, मनाचं उन्मन करणं आणि त्या खऱ्या मीला अनुभवणं, खोट्या मीचं विसर्जन करणं म्हणजे स्वरूपाचा बोध आहे. हे तुझ्या अजून लक्षातच आलेलं नाही. अजून तुझ्यातला जीवभाव गेलेला नाही. कर्तृत्व भोक्तृत्व, मी दिलं मी केलं हे सांगणारा कर्तृत्व भोक्तृत्व भाव हा सुद्धा भ्रमच आहे. मी करता, मी दिलं मी केलं म्हणून झालं, मी दिलं नसतं तर झालं नसतं, माझ्या मागे कसं होईल, हे सगळे अहंभाव आहेत. पण जर यात घेतलं नाही, मी ते म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला घेतलं नाही तर ते गोष्ट मी तुम्हाला कोणाला करून देणार नाही अशी विकृती पण आहे. म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व विकृती सगळे भाव आहेत. मग कृती विकृतीचे हे वृत्तीभाव म्हणजेच जीवभाव. मी शरीर आहे, मी जन्माला आलो आहे, मला मृत्यू नक्की आहे, हा सुद्धा जीवभाव आहे. तो आहे तोपर्यंत कर्तृत्व भोक्तृत्व हा भ्रम असणारच आहे. मग त्यामुळे तू आधी काय आहेस ते ओळख. नाशिवंत काय हे तुझ्या अजून लक्षातच आलेलं नाही आहे. आणि मग तू म्हणसी जे दिधले तरी देण्यास कोण उरले, जे उरले ते झुरले मजकडे श्रीराम. तू नाशिवंतामध्ये आलासी, आपणास कारे चोरीसी, नाशिवंत देता चकचकसी, फटरे पडत मूर्खा श्रीराम. तू सगळं दिलं म्हणतोयस, तू म्हणसी जे दिधले तरी देण्यास कोण उरले. तू सगळं दिलं म्हणतोस ते व्यवहारात देतात तसं झालं. त्या व्यक्तीला सोडून त्यांनी दान केलं, पैसा श्रम इतर काही गोष्टी, घरदार जमीन जुमला स्थावर जंगम या सगळ्या गोष्टी दिल्या म्हणजे सगळं दिलं असं त्याचा अर्थ होतो ते व्यवहारामध्ये. पण इथे तुझ्याजवळ सर्व नाशिवंत दे अशी मी मागणी केली आहे. तुझं ऐश्वर धनदौलत दे म्हटलेलं नाही आहे. इथे तुझ्याजवळचं जे नाशिवंत आहे ते मला दे असं मी म्हटलं आहे. इथे झुरणे असं म्हटलेलं आहे. झुरणे म्हणजे किरकोळ, जे झुरले अशा जे उरले ते झुरले म्हणजे किरकोळ उरलं आहे काही. तुझ्याकडे किरकोळसुद्धा काही राहता कामा नये.
झुरणं म्हणजे कृश होणे. देहाला किरकोळ क्षुल्लक म्हटलेलं आहे. जे आम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणून अभिमानाने बाळगतो तो बाळगलेला आहेसच तू, त्यातला मी पण बाळगलेला आहे. म्हणजे किरकोळसुद्धा तुझ्याकडे काही राहता कामा नये. अगदी स्वतःचा तू सुद्धा तिथे राहता कामा नये. चौपदीमध्ये म्हटलेलं आहे, मजविण तू मज दे रे राम. हा आत्मनिवेदनाचा भाग आहे. मजविण तू मज दे रे राम. मी नाही, तूच. एक तू एक तू एक तू विठ्ठला. तू स्वतःसुद्धा त्यामध्ये नाशिवंतामध्येच येतोस. आता कळतं हे पण वळत नाही ना. ज्याला कळतं पण वळत नाही त्याला पडत मूर्ख असं म्हणतात. म्हणजे समर्थ इथे नाशिवंत देतात चकचकसी फटरे पडत मूर्खा असं म्हणतात. कळतो तो प्रपंच असतो, वळतो तो परमार्थ असतो, हे आपण बघितलं होतं. मग इथे वस्तू देणारा, वस्तू घेणारा, दिलेली वस्तू ही त्रिपुटी अजूनही शिष्याच्या मनामध्ये आहे. याचा अर्थ त्याचं मन अजून उन्मन झालेलं नाही आहे. इतके वेळा सांगून झालं, 21 समासी दासबोधात सुद्धा सांगून झालं, तरीही अजूनही त्याचं मनन चिंतन निदिध्यासन त्याला करता येत नाही. अजूनही त्याच्या मनामध्ये द्वैत शिल्लक आहे. अजूनही अहम अहंता या भावनेचा त्याग होत नाही आहे. उन्मनी अवस्था प्राप्त करून ब्रह्मरूप व्हावं असं वाटतही नाही. आणि सर्वात कळस म्हणजे सद्गुरूंची अवज्ञा करत आहे म्हणून त्याला पडत मूर्ख असं म्हटलेलं आहे. समर्पण ही आत्मबोधाची अभिव्यक्ती आहे आणि ती आपोआप घडत असते. जेव्हा सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्यातला सूर अंतर्यामी छेडला जातो, तो ऐकता ऐकता उपासना करता करता सेवा करता करता आपोआप घडते ते समर्पण, आत्मनिवेदन. पण त्यासाठी अहम विसर्जन करून दास्यभक्ती करायला हवी. इथे देव भक्ताच्या हृदयात जाऊन बसतो दास्यभक्तीमध्ये. कारण दास्यभक्तीमध्ये तो त्याची एवढी सेवा करत असतो की त्या भगवंताला असं वाटतं त्याच्याच हृदयात जाऊन बसावं. पण सख्यभक्ती त्याच्याही पुढे, त्याच्या हृदयात जाऊन भक्तच त्याच्या हृदयामध्ये जाऊन बसतो. आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण त्याच्या हृदयामध्ये जाऊन बसायचं आहे. आणि हे इथपर्यंत केल्यानंतर आत्मनिवेदनाला सुरुवात होते. मग अशा हे सगळ्या गोष्टी समजण्या इतकं परिपक्वता अजूनही शिष्यामध्ये आलेली नाही. काकुळतीने येऊन शेवटी शिष्य म्हणतो, आता मी एवढं करतोय तरी मला अजूनही असं म्हणतायत. म्हणून तो काकुळतीला येतो आणि म्हणतो, शिष्य विचारून बोले स्वामी काहीच नाही उरले. तो अगदी काकुळतीला आलाय आणि म्हणतो, अहो खरंच आता माझ्याजवळ काही नाही आहे. मी तुम्हाला काय सांगतोय मगासपासून, खरंच नाही आहे माझ्याकडे. त्याच्यावर सद्गुरू त्याला काय म्हणतात, अरे नाही बोलणे हेही आले नाशिवंतामध्ये श्रीराम. शिष्य विचारून बोले स्वामी काहीच नाही उरले. अरे नाही हे बोलणे आले नाशिवंतामध्ये श्रीराम. आहे म्हणता द्या काही, नाही शब्द गेला तोही. नाही नाही म्हणता काही, उरले की श्रीराम. फटरे पडत मूर्खा म्हटल्यावर शिष्याला आपलं काहीतरी चुकतंय बरं का याची निदान जाणीव तरी झाली. समर्थ तर दासबोधामध्ये म्हणतात मूर्ख परवडतो. तो निदान शहाणा होतो तरी, पण पडत मूर्ख परवडतच नाही. कारण त्याला ज्ञान असतं पण ते विपरीत ठिकाणी तो वापरतो. मग आता इथं काय झालं, आता मात्र फटरे पडत मूर्खा म्हटल्याबरोबर शिष्य आता जरा विचार करून बोलायला लागला. स्वामी तुमचं म्हणणं मला अगदी पटलंय हो, सगळं पटलंय. आता खरंच आहे की सर्व देऊन टाकल्यावर माझ्याजवळ काय उरलं सांगा बरं तुम्ही. माझ्याजवळ काहीच उरलं नाही. देणारा मी सुद्धा उरत नाही. त्यावर म्हणजे मी देतोय असं म्हणायलाच आता माझ्याकडे काही नाही आहे. त्यावर सद्गुरू म्हणतात, अरे काही उरलं नाही हे बोलणं सुद्धा नाशिवंतातच आलं नाही का. तुला जर असं वाटत असेल काही उरलं आहे तर ते तू मला आधी देऊन टाकलं पाहिजे. तुझ्याजवळ तुला काहीही ठेवता येणार नाही. आणि जर काही उरलं नाही
असं म्हणत असशील तर माझ्याकडे ना काही नाही ही जाणीव तुझ्याकडे आहेच की रे. म्हणजे नाहीची जाणीव ही अभावाची जाणीव आणि अभावाची जाणीव म्हणजे शून्य. आहे आणि नाही हे दोन्ही शब्द जिथे उगम पावतात त्या जाणीवेच्या ठिकाणी सुद्धा सूक्ष्म रूपाने मीचा फुंज असतो. तोही नाशिवंत आहे. हा सूक्ष्म मी असतो. म्हणजे नाशिवंताची मर्यादा नीट समजून घे. स्वला जेव्हा अर्पण करशील तेव्हाच आत्मज्ञान प्राप्त होईल. अज्ञान नाहीसं झालं, दृश्य नाहीसं झालं. म्हणजे बघा, दृश्याच्या बाबतीत सुद्धा काय आहे, हे बाह्य दृश्य आता सगळं निरसून गेलं, अज्ञान दूर झालं. बाह्य दृश्यसुद्धा आम्हाला आता तिथे सुद्धा तत्त्व वाटायला लागलं, सगळीकडे जाणायला लागलं आहे, जाणवायला लागलं आहे. म्हणजे हे अज्ञान नाहीसं झालं, दृश्य नाहीसं झालं. पण काही वेळेला काय असतं, दृश्याची सुद्धा व्याख्या जर आपण बघितली तर डोळे आपले बंद आहेत, समोरचं काहीही दृश्य दिसत नाही. कानसुद्धा पूर्ण बंद केलेले आहेत, बाहेरचं काहीही ऐकू येत नाही. पण आतमध्ये डोळ्यासमोर दृश्य उभं होऊ शकतं. आपल्याच मनाच्या शक्तीने आपण ते निर्माण करू शकतो. आपलेच कान आपलेच विचार ऐकू शकतात. म्हणजे तेही निवृत्त व्हावं लागतं. तिथे सुद्धा मी माझेच विचार ऐकतो, मीच माझे बोलणं ऐकतो, मीच माझं दृश्य निर्माण करतो. तिथे सुद्धा मीची सूक्ष्म भावना असतेच. मीचा फुंज असं त्याला म्हटलेलं आहे. ही सूक्ष्म मीची भावना असते. म्हणजे नाशिवंताची मर्यादा कुठपर्यंत आहे हे समजून घे. जेव्हा पूर्ण हे सगळं नाशिवंत मला देऊन टाकशील आणि तो स्वसुद्धा मला अर्पण करशील तेव्हा आत्मज्ञान प्राप्त होईल. आता अज्ञान नाहीसं झालं, दृश्य नाहीसं झालं, पण ज्ञान झालं का? अजून ज्ञान झालेलं नाही आहे, आत्मज्ञान झालेलं नाही आहे. म्हणजे आधीचं सगळं नष्ट झालं आहे, पोकळी निर्माण झाली, पण ज्ञान झालं नाही. ही मधली संधी, जसं संध्याकाळची वेळ ही दिवस आणि रात्र यांना जोडणारी संधी आहे, त्याप्रमाणे आता दृश्य नाही, अज्ञान नाही, पण ज्ञानही झालेलं नाही. म्हणजे इकडेही नाही तिकडेही नाही, ही मधली स्थिती जी संधीची आहे त्याला शून्य असं म्हटलं जातं. पहाटेची वेळ आहे, रात्र संपली आहे, अज्ञान रात्रीचं दूर झालेलं आहे, ज्ञानाचा सूर्योदय व्हायचा आहे. प्रकाश नाही आहे, पण मधली स्थिती आहे, कुठेतरी झुंजूमुंजू थोडं दिसायला लागलं आहे. ही स्थिती म्हणजे उषक काल. पण ते त्याच्याही आधीची स्थिती म्हणजे काहीच दिसत नाही आहे, ती म्हणजे शून्य स्थिती. या शून्याचाही निराश झाल्यावर स्वरूपदर्शन होऊन आनंदाची प्राप्ती होणार आहे. समर्थ असं म्हणतात, इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तया प्राणी मंदबुद्धीस्तव, ब्रह्म म्हणे श्रीराम. इथे खरं वृत्तीशून्य अवस्था झालेली आहे, पण ही सुद्धा वृत्ती आहेच एक प्रकारची. आपण वृत्तीशून्य अवस्था पण म्हणता येणार नाही याला, कारण इथे अजून आत्मसुखाचा अनुभव नाही, आत्मज्ञान नाही, काहीच नाही. पण मी मागे एकदा उल्लेख केला होता की माया आणि ब्रह्म यांच्यामध्ये एक झिरझिरीत पडदा असतो, शून्याचा पडदा. इथे समर्थ म्हणतात, येथ शून्याचा निराश झाला, आत्मा सदोदित संचला, पाहो जाता साधकाला, ठावची नाही श्रीराम. माया आणि ब्रह्म यांच्यामध्ये एक झिरझिरीत पडदा आहे, त्याला शून्याचा पडदा असं म्हणतात. शून्य म्हणजे काहीच नाही. ब्रह्माला शून्य म्हणणं, परब्रह्माला शून्य म्हणणं म्हणजे त्याचं अस्तित्व नाकारण्यासारखं आहे. दृश्य विश्व आणि मूळ माया यांच्यामध्ये शून्याचा पडदा आहे. आत्तापर्यंत आपण वरवर म्हणताना म्हणतो माया आणि ब्रह्म यांच्यामध्ये झिरझिरीत पडदा आहे, पण तसं नाही आहे. दृश्य विश्व ही माईक माया जी आहे त्या मायेमध्ये आणि मूळ माया यांच्यामध्ये शून्य आहे. कारण मूळ माया हे
परब्रह्माचं स्पंदन आहे, ते एकरूपच आहे, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे मूळ माया आणि दृश्य विश्व यांच्यामध्ये शून्याचा पडदा आहे. ही परब्रह्माची शक्ती आहे. मूळ माया जी आहे ती त्याच्यातच आहे ना, त्यामुळे आपण त्याला शबलब्रह्मच म्हणतो. म्हणून दृश्य विश्व आणि मूळ माया यांच्यामध्ये शून्याचा पडदा आहे. त्या मूळ मायेच्या पलीकडे शुद्ध परब्रह्म आहे. बऱ्याच वेळा या शून्याचं ज्ञान झालं की परब्रह्माचं ज्ञान झालं असं वाटतं. म्हणून दासबोधात समर्थ म्हणतात, इकडे दृश्य तिकडे देव. देव म्हणजे थोरला देव परब्रह्म. मध्ये शून्याचा डाव ठाव तया मंद बुद्धीस्तव प्राणी ब्रह्म म्हणे. पण ते खरं ब्रह्म नव्हे. ते खरं ब्रह्म नव्हे, कारण रायासी नाही ओळखले आणि सेवकासी राव कल्पले. अशी ही जी स्थिती आहे ना, आत्ताच्या भाषेत सांगायचं तर एखादं पॉश ऑफिस आहे, मोठं ऑफिस आहे कुठलं तरी कंपनीचं, त्याच्यात जो मेन बॉस आहे त्याचा जो प्यून असतो तो तिथं बाहेर बसलेला असतो, त्यालाही एक छोटी केबिन असते. तो आपल्याला आतमध्ये मुख्य देवाकडे सोडतो. शंकराच्या गाभाऱ्यात जायचं असेल तर आधी नंदीला नमस्कार करावा लागतो, तसं या प्यूनला आधी भेटावं लागतं. तो जेव्हा पहिल्यांदा आतून बाहेर येतो तर आपल्याला वाटतं की अरे बापरे, तोही तेवढाच ताठ्यात उभा असतो ना, साहेब बाहेर आले की काय. पण ते काही खरे साहेब नसतात हो, ते वाटतं आम्हाला. शून्याला परब्रह्म मानणं म्हणजे प्यूनला साहेब मानण्यासारखं आहे. म्हणून दासबोधामध्ये समर्थ स्पष्टपणे आपल्याला सांगतात, आधी दृश्य ओलांडले, आधी दृश्य ओलांडले मग शून्यत्व ओलांडले. आधी दृश्य सोडले मग शून्यत्व ओलांडले. मूळ माये परते देखले परब्रह्म श्रीराम. म्हणजे आधी हे सगळं सोडलं, अज्ञान अंधकार सोडला, आता शून्यत्व आहे. ते शून्यत्वसुद्धा ओलांडून पलीकडे जायचं आहे. तिथे मूळ माया आहे आणि ती मूळ माया म्हणजे त्या परब्रह्माचं स्पंदन आहे. हे एकदा आपल्या लक्षात आलं की मग पुढच्या गोष्टी आपल्या सोप्या होतात. पुढे समर्थांनी काय सांगितलं आहे, ही पंचभौतिक दृश्य कसं दूर करायचं आहे ते आपल्याला आपल्या मनाने दूर करायचं असतं. याबद्दल समर्थ आपल्याला सांगतात आणि पुढे साधक साध्य याच्याबद्दलही ते आपल्याला सांगतात. वृत्तीशून्य अवस्था म्हणजे काय हेही सांगतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या ह्याच्यात बघू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.